आपलं तोंड गोड असेल आणि वाटाघाटी जमत असतील तर हातातोंडाशी नसलेला घास सुद्धा कसा मिळवता येतो हे आतापर्यंत भाजपनं अनेकदा दाखवून दिलंय। राज्याचं बोलायला नको, पण आताचं लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर चंद्रपूर महापालिका। इथे बहुमत नव्हतं, पण आकड्यांची जुळवाजुळव करून आणि इतर पक्षांना सत्तेचा हिस्सा देऊन भाजपनं सत्ता मिळवली आणि स्थापित केली। आणि त्याची चाचपणी किंवा तसाच प्रयत्न भाजप काहीसा परभणीतही करतोय। कारण चंद्रपुरातल्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या अगदी आदल्या एका रात्रीपर्यंत सगळं काही ठरलं होतं। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत येणार होते, पण शेवटच्या क्षणी ट्विस्ट आला। काँग्रेसचा वाटाघाटीच्या चर्चेतला आडमुठेपणाच त्यांना नडलेला दिसला। दुसरीकडे आता याच चंद्रपूरच्या राजकारणाचा बदला काँग्रेस परभणीत घेईल अशी चर्चा आहे। कारण 12 फेब्रुवारी म्हणजे उद्या परभणीच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होते। त्यात परभणीबाबत बोलायचं झालं तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आधीपासूनची युती ही आता निकालानंतर आणि महापौर उपमहापौर निवडणुकीतही कायम राहते का याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलंय। तिने आता यामागचं गणित आणि उद्या काय घडू शकतं विशेष सभेत हे सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। खरं तर परभणीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी होऊन आपला खेळ जमतो का यासाठी भाजप संधी शोधत आहे। चंद्रपूरचा इफेक्ट परभणीतही होऊ नये यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव प्रयत्नशील आहेत। त्या पार्श्वभूमीवर महापौर उपमहापौर कोण होणार याकडे सबंध राज्याच्या नजरा लागल्यात। चंद्रपूरप्रमाणेच परभणीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का अशाही चर्चा आता सुरू झाल्यात। दुसरीकडे भाजप ऑपरेशन लोटसच्या तयारीत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत जाणार की विरोधात बसणार, ठाकरे सेनेला दगाफटका झाल्यास ते कुणाला सोबत घेणार, अशा सगळ्या चर्चांभोवती सध्या परभणीतलं राजकारण फिरतंय। परभणी महापालिकेचा राजकारण बोलायचं असेल तर आधी आपल्याला पक्षीय बलाबल समजून घ्यावं लागेल। परभणी महापालिकेच्या एकूण जागा या 65 आहेत। तिथला बहुमताचा आकडा हा 33 आहे। आता गणित सांगायचं झालं तर महाविकास आघाडीचे 2 घटक पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 सदस्य आहेत, काँग्रेसचे 12 सदस्य निवडून आलेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांचं जर आकडेवारी जुळवली आणि त्याची गणित म्हणजे त्याची जर बेरीज केली तर गणित जातं 37 वर। म्हणजे इथे या 2 पक्षांचं स्पष्ट बहुमत आहे। यांना अपक्ष किंवा इतर कुणाचीही गरज नाही। आता महायुतीबाबत सांगायचं झालं तर भाजपचे 12 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 11 आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे 0 म्हणजे अगदी भोपळा। त्यामुळे यांची बेरीज करायची झाली तर आकडा 24 वर जातो आणि जर त्यांनी अपक्ष 4 आणि इतर एकाला सोबत घेतलं तरी यांचा आकडा हा 28 पर्यंतच पोहोचतो। बरं, महत्त्वाचं म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेंच्या शिवसेनेला इथे भोपळाही फोडता आलेला नाही आहे। त्यामुळे आता परभणी महापालिकेची निवडणूक ही आधीच आघाडी करून लढवलेल्या ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आघाडीला बहुमत प्राप्त झालेलं असताना निवडणुकीच्या निकालानंतरही ही आघाडी एकसंध राहते का आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर आता होतोय का हे आपल्याला बघावं लागेल। परंतु चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिलाय। यामुळे राज्य पातळीवर खरं तर काँग्रेस पक्षात ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध नाराजीचे सूर उमटू लागलेत। त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसच्या नगरसेवकांना आता पक्षश्रेष्ठींचा काही वेगळा आदेश आला तर काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय। आता हे सगळ्या या शक्यता आहेत त्याही मी पुढे सांगणार आहे, पण आता आधी समजून घेऊयात की भाजपची ऑपरेशन लोटसची तयारी नेमकी कशी आहे। तर परभणी महापालिकेत मी आधीच असं गणित मांडलं की भाजपचे 12 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 11 आहेत, जनसुराज्य शक्तीचे 3 आहेत, यशवंत सेनेचा 1 नगरसेवक आणि अपक्ष 1 असे हे निवडून आलेले आहेत। आता यांची गोळाबेरीज केली तर तो आकडा जातो 28 पर्यंत। त्यामुळे बहुमतासाठी भाजपला अजूनही 5 ते 6 सदस्यांची गरज आहे आणि हेच सदस्य मिळवण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर पक्षाचे नेते चर्चा करतायत। त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना किंवा काँग्रेसमधील एखादा नाराज गट गळायला लागतो का यासाठी सुद्धा भाजपची चाचपणी सुरू आहे। कारण तसंच झालं तर भाजपला महापौर पद मिळेल आणि जो सहयोगी पक्ष असेल, जो तर राष्ट्रवादी असेल, तर त्यांना उपमहापौर पद मिळू शकतं। परंतु जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला कदापिही सोबत घेणार नसल्याचं पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्ट केलं होतं।
त्यामुळे आता खरं तर महापालिकेत काय घडतंय हे बघावं लागेल. दुसरीकडे ठाकरे सेना काँग्रेसचा उमेदवार कधी निश्चित होणार हा सुद्धा प्रश्न आहे. कारण महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावावरून ठाकरे सेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा गटतट पडल्याचं दिसून येतंय. ठाकरे सेनेत 6 जणांनी दावा केलाय, तर त्यामध्ये 3 जण हे प्रबळ दावेदार समजले जातात. आता यापैकी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे होणार का अशी चर्चा आहे. परंतु महापौर पदाच्या नावावर मुंबईतूनच शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यासाठी सर्व नगरसेवक हे 2 दिवसांआधीच मुंबईला गेलेत. तर काँग्रेसमध्ये सुद्धा उपमहापौर पदाच्या नावावरून 2 गट पडल्याचं बोललं जाते. त्यापैकी एक गट हैदराबादला गेलाय, त्यामुळे त्याचा फायदा आता भाजप उठवणार का हे सुद्धा पाहावं लागेल. परभणी महानगरपालिकेच्या उद्या होणाऱ्या विशेष सभेतच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे आणि या सभेत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार दिले तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करतात की उमेदवार मागे घेतात हे आता उद्याच बघावं लागेल. शिवाय एखादा पक्ष उमेदवारी मागे घेऊन तटस्थ राहतो का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खरं तर मोठ्या प्रमाणात अशीच चर्चा आहे की ते उमेदवाऱ्या मागे घेऊ शकतात किंवा काढून घेण्याची शक्यता अधिक आहे. आता आपण येऊयात उद्याच्या शक्यतांवर. काय घडू शकतं? पहिली जी शक्यता आहे ती अशीच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस हे निवडणुकीत झालेली आघाडी ही निवडणुकीनंतरही आणि उद्याच्या महापौर उपमहापौर निवडणुकीतही कायम राहील. दुसरी शक्यता काय आहे की काँग्रेसनं चंद्रपूरचा बदला घेण्याचं ठरवलं तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे ऐनवेळी एकत्र येऊ शकतात आणि सत्तेचा दावा करू शकतात. तिसरी जी शक्यता आहे ती म्हणजे चंद्रपूर पॅटर्न. परभणीत राबवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि भाजप मिळून महापौर उपमहापौर पदासह महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात. चौथी आणि शेवटची महत्त्वाची शक्यता म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवू शकतात. आता ही चौथी शक्यता सुद्धा महत्त्वाची आहे कारण राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आणि आपण कुणालाही हलक्यात घेऊ नये. खरं तर हे मला वाटतं काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा चंद्रपूर असेल आणि इतर महापालिका निवडणुका असतील त्यातून धडा घेतला असेल. आता महापौर पदाचे दावेदार कोण असतील त्याविषयी सुद्धा बोलूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुणाची नावं चर्चेत आहेत तर महापौर पदासाठी सय्यद शरफुद्दीन इफ्तेखारुद्दीन आणि दुसरं नाव आहे सय्यद समी उर्फ माजुलाला, तिसरं नाव आहे सय्यद इक्बाल सय्यद खाजा. हे तिघे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी कुणाची नावं चर्चेत आहेत तर एक म्हणजे गणेश देशमुख, दुसरे म्हणजे गुलमीर खान कलंदर खान यांच्या नावाची चर्चा आहे. आणि संधी मिळाली आणि जर शक्यतांपैकी भाजपने सत्तेत येण्याचं ठरवलं तर त्यांची सुद्धा चर्चा आहे. तर त्यांच्या पक्षातून चर्चा आहे ती म्हणजे मीनाताई वरपुडकर, डॉक्टर केदार खटिंग यांची महापौर पदासाठी नावं चर्चेत आहेत. तर तिरुमला खिल्लारे उपमहापौर पदाचे दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगायचं झालं तर अर्जुन सामाले, नाझेमा बेगम, सअ रहीम हे अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदाचे दावेदार असू शकतात. पण आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की परभणी महापालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांची आघाडी टिकते की काँग्रेस तात्पुरत्या बदल्याची परतफेड म्हणून विचार करून चंद्रपूर पाठोपाठ परभणीतली सत्ता सुद्धा हातून घालवतीये की आणखी काहीतरी तिसरा मार्ग निवडते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तरी याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.